नमस्कार. माणसाचा जन्म हा साधारण कार्य करण्याकरिता नाही, तर असाधारण कार्य करण्याकरिता मिळालेला आहे. परंतु अ, वर्तमानातील परिस्थिती बघता खूप वाईट परिस्थिती आपल्याला निराशाजनक परिस्थिती आपल्याला दिसते, की बहुतांश भारतीय तरुण हा आज विविध प्रश्नाने वेढलेला दिसतोय. त्या तरुणाईला कुठेतरी आज योग्य दिशेची गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, योग्य विचारांची गरज आहे, योग्य संगतीची गरज आहे, असं मला वाटतं. कारण जोपर्यंत योग्य संगत मिळणार नाही, योग्य विचार मिळणार नाही, योग्य सहवास मिळणार नाही, तोपर्यंत या भारतीय पिढीला, तरुण पिढीला खऱ्या अर्थाने जाणीव होणार नाही, दिशा मिळणार नाही. म्हणून मला असं वाटतं, की आज खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या, संतांच्या विचाराची निकडीने गरज आहे. कारण मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर चांगले विचार मिळाले नाही, चांगली आचार मिळाले नाही, चांगली वळण मिळाली नाही, चांगली सवय मिळाली नाही, तर मनुष्य जीवन व्यर्थ जाण्याची शक्यता जास्त असते. मनुष्य जीवनात खऱ्या अर्थाने चांगलं वातावरण मिळणे, चांगले विचार मिळणे, चांगले संस्कार मिळणे आणि मनुष्य जीवन सार्थकी लागणे ही काळाची गरज आहे. आज सगळीकडे आपण बघतो तर आपल्याला असं वातावरण दिसतं, की जणू काही सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे, निराशजनक वातावरण आहे. आजची तरुण पिढी खऱ्या अर्थाने खूप विविध ताणतणावामध्ये अडकलेली आहे. उदाहरणच द्यायचं झालं, आज लहान-लहान मुलंसुद्धा खूप चुकीच्या दिशेने, चुकीच्या मार्गाने, चुकीच्या मार्गाला जाऊन स्वतःचं आयुष्य, अनमोल आयुष्य संपवून राहिलेले आहे, नष्ट करत आहेत. हे कुठेतरी चुकीचं आहे, हे कुठेतरी चुकतंय. आपण सर्व समाज म्हणून कुठेतरी अपयशी होतोय. आज तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, परंतु ही परिस्थिती अशीच जर राहिली, तर परिस्थितीसुद्धा हाताबाहेर जाईल की काय, अशी अवस्था येणाऱ्या काळामध्ये होणार आहे, असं मला वाटते. आज तरुण पिढीकडे, लहान-लहान मुलांकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नाही. ही खूपच वाईट अवस्था आहे, असं मला वाटते. कुठेतरी चांगल्या विचाराची गरज आहे, चांगल्या संस्काराची गरज आहे, चांगल्या संगतीची गरज आहे. आज सगळीकडे भोगवादाचा, मोहमायेचा बाजार भरलेला आहे. वाईट विचारांची आज सगळीकडे बोलबाला आहे. खऱ्या अर्थाने चांगले विचार, चांगले आचार मिळणे खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. आपण मनुष्य जीवनात आल्यानंतर जर चांगले विचार करत नसू, चांगले बोलत नसू, तर ही खूप कठीण गोष्ट आहे, खूप अवघड गोष्ट आहे, खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. मनुष्य जन्म आपण असं व्यर्थ जाऊ देता कामा नये. सगळ्या संतांचा जो विचार होता तो हाच होता, की मनुष्य जन्म सार्थकी लागला पाहिजे. गुरु
बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी पण त्याच गोष्टीवर जोर दिला की मनुष्यजन्म वाया जाता कामा नये. आपल्या बुद्धीचा विकास करा, आपल्या विचारांचा विकास करा, जीवनाचा विकास करा, असं बाबासाहेब म्हणायचे. खरं तर खूप वाईट वाटतं की भारतीय समाजातील आज तरुण मंडळी क्षणिक सुखाच्या मोहाच्या मागे लागून स्वतःचं अमूल्य मनुष्य जीवन वाया दवडत आहेत. सगळीकडे आज एक अंधार माजलेला आहे. बेरोजगारी वाढलेली आहे. आर्थिकदृष्ट्या आजचा तरुण बेसावध आहे, अस्थिर आहे, परावलंबी आहे, कमजोर आहे. कठीण आहे परिस्थिती, पण याच्यातूनही मार्ग काढावा लागेल. आज सगळ्या तरुणांना आवाहन आहे की त्यांनी संतांच्या विचाराशी नाळ घट्ट पकडून ठेवावी, कारण संतांच्या विचाराशिवाय आता पर्याय नाही. त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने संतांचे विचारच तारू शकतील. महापुरुषांचे विचारच तारू शकतील. मनुष्याचं जीवन हे विचाराचं जीवन आहे. तो जसा विचार करेल तो तसा घडतो. म्हणून चांगल्या विचारांच्या सहवासात राहणे ही काळाची गरज आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पण याच्यावर हेच जोर होता की कर्म करायची स्वतंत्रता, जीवा हाती महान सत्ता, अपुल्या दैवाचा विधाता आपणची आहे. तुम्हीच तुमचे विधाते आहात. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमची कृती यातूनच तुमचं उद्याचं भविष्य घडणार आहे. म्हणून आपल्या कृतीकडे, विचाराकडे जरा सतर्क राहून बघा, चिंतन करा, समजून घ्या, तरच तुमचं आयुष्य सार्थकी लागेल, प्रगती होईल. कठीण आहे सुरुवातीला, परंतु योग्य वळण लावणे गरजेचं आहे. जर चुकतच गेलो तर मग आयुष्य व्यर्थ जाईल. आज तरुणाईची जी अवस्था झालेली आहे, लहान मुलांची जी अवस्था झालेली आहे, ती मला बघवेन असं होतंय. त्याला कुठेतरी चांगल्या योग्य वातावरणाची, योग्य दिशेची, योग्य संस्काराची, योग्य वळणाची, योग्य सवयीची गरज आहे. एकदा त्यांचं वय ते एकदा चुकीच्या याच्यात ते लागले की काही खरं नाही. मग खूप दुःखाचं दुःख आहे. म्हणून मला असं वाटतं की आता खऱ्या अर्थाने चांगल्या विचाराची गरज आहे, चांगल्या संस्काराची गरज आहे. आज समाजात अशा अनेक घटना घडून राहिलेल्या आहेत की त्यावरून असं लक्षात येतं आहे की आता चांगल्या विचाराशिवाय आता पर्याय नाही, चांगल्या संस्काराशिवाय पर्याय नाही, चांगल्या वातावरणाशिवाय पर्याय नाही. कारण जर पिढीच बरबाद होत असेल, पिढीच बिघडत असेल, पिढीच चुकीच्या दिशेने जात असेल तर काही फायदा नाही. मग इतकं करायचं तरी कशासाठी, कोणासाठी? जर पिढीच आमची नासकी पिढी निघत असेल तर खूप दयनीय अवस्था आज या संपूर्ण समाजव्यवस्थेकडे बघितल्यावर लक्षात येते. कुठेतरी आता जागोजागी या पिढीला योग्य दिशा देण्याविषयी चिंतन व्हायला पाहिजे, जागरूक व्हायला पाहिजे. तरच या पिढीचं काहीतरी होऊ शकते. खूप कठीण परिस्थितीतून आजचा आपला तरुण वर्ग चाललेला आहे. सगळीकडे एक प्रकारे अंधारासारखी अवस्था झालेली आहे. कोणाला तरुण वयातून जात असताना आकर्षणाला कशा पद्धतीने समजून घ्यावं आणि त्याला कशा पद्धतीने नियंत्रण करावं
कशा पद्धतीने दिशा द्यावी हे सुद्धा आज तरुण वर्ग समजून घेण्यामध्ये अपयशी ठरत आहे आणि त्यामुळे नाही त्या चुका त्याच्या हातातून घडत आहेत आणि त्याचं आयुष्य, तो अमूल्य आयुष्य चुकीच्या दिशेनं कृती केल्यामुळे वाया घालत आहे. अवस्था फार बिकट आहे. तरुण वर्ग आज खूप नैराश्यात आहे. एक तर आर्थिक कारण आहे, एक लैंगिक कारण आहे. आकर्षणाला बळी पडत आहेत आणि नको ती चूक त्यांच्या हातातून घडत आहे. असंख्य असे प्रश्न आज खऱ्या अर्थाने उभे झालेले आहेत, जे की खूप गंभीर आहेत आपला समाज म्हणून. चांगले विचार, चांगले आचार, चांगल्या संगतीची आज प्रचंड गरज आहे, प्रचंड. म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी याच्यावर चिंतन होणे गरजेचं आहे.